फ्लॅटपेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमठ बिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प। कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर 3 BHK 2 मास्टर बेड सह 1100 स्क्वेअर फूट RCC बांधकाम, जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग, मॉड्युलर किचन, सागवान फ्रेम दरवाजा, स्वतंत्र असेसमेंट, सेपरेट वॉटर मोटर, 60% काम पूर्ण, मोजकेच रो हाऊस शिल्लक। साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमठ। स्वतंत्र बंगलो, घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेळेत खात्रीशीर करून मिळेल। कॉन्टॅक्ट 9405755599 आणि 8806229999। जिल्हा परिषदची आपल्या बांदा जिल्हा परिषद 47 ही निवडणूक चालू असताना अनेक उमेदवार आमच्या भाजप पक्षातनं पण इच्छुक होते, पण त्यांनी मला मनाचा मोठापणा करून त्यांनी पण पक्षासाठी त्याग केला होता, लोकांसाठी काम केलं होतं, तरी पण माझ्यासाठी त्यांनी मला ही सीट दिली। त्याचप्रमाणे इतर पक्षातनं पण सुशांत पांगम यांनी पण उमेदवारी दाखल केली होती, पण सर्वांनी मिळून माझ्यातील असे नम्रपणा म्हणा किंवा माझ्यातील असलेला समाजसेवक याच्यासाठी त्यांनी ही मला बिनविरोध सीट दिली। मी बांदा नगरवासियांचं, बांदा जिल्हा परिषद सदस्यांचं, बांदा जिल्हा परिषदेतील सर्वच मतदारांचा आणि नागरिकांचा त्यांना धन्यवाद देतो। आणि माझ्या ज्या पक्षाने मला जी तिकीट दिली, भारतीय जनता पार्टीचे आमचे नारायण राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, निलेश साहेब, नितेश साहेब, दीपक भाई, त्या दोन्ही पक्षाचे आमचे महायुतीचे जिल्हाध्यक्ष या सगळ्यांचा मी ऋण व्यक्त करतो। आणि विशेषतः म्हणजे आमच्या भगिनी श्वेताताई या पण इच्छुक होत्या, पण आपल्या एका बंधूसाठी त्यांनी आपली ती सीट सोडली। मी सर्वांचाही ऋणी आहे आणि ज्यांनी माझ्यासाठी उमेदवारी मागे घेतली ती सुशांत पांगम असतील आणि बांदा नगरवासियातील सर्वच आणि आमच्या जिल्हा परिषद सर्व नागरिकांना मी धन्यवाद देतो आणि आपलं अभिवाचन देतो की यापुढे जसं मी गेली 40 वर्ष समाजसेवा करत आहे तशीच पुढील वर्ष माझी समाजसेवा नम्रतेने लोकांसाठी मी करेन। आणि माझ्या पक्षाच्या वतीनं असलेले आमची महायुतीचं सरकार असलेली जिल्हा परिषद पंचायत समिती ही पण महायुतीची आहे ना, त्याच्या माध्यमातून सर्वांना बरोबर घेऊन आमच्या भाजप पदाधिकारी आणि महायुतीतील पदाधिकाऱ्यांना घेऊन या आपल्या भागासाठी विकासासाठी मी प्रयत्न करणार। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।